नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बातम्यांची सुरुवात हिंदू हाच आमचा श्वास ही विचारधारा ठेवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन देऊन करूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला माझ्या लोकांची सेवा करायची आहे। यापेक्षा मला माझ्याकडे दुसरं ध्येय नाही, माझ्याकडे मिशन नाही, काही नाही। भारतीय राजकारणातील भगवे वादळ, हिंदुत्वाचा धगधगता निखारा, शिवसैनिकांचे दैवत, आमचे प्रेरणास्थान, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली। महाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम झालेत। महाराष्ट्रातून जाहीर सभेचं संबोधन करताना देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, महाआघाड़ी के लोग तुष्टीकरण के गुलाम हो चुके हैं। ये वो आघाड़ी है जो राम मंदिर का विरोध करते हैं। ये वो आघाड़ी है जो वोट पाने के लिए भगवा आतंकवाद का शब्द गढ़ते हैं। ये वो आघाड़ी है जो आए दिन वीर सावरकर का अपमान करते हैं। ये वो आघाड़ी है जो कश्मीर में 370 की वापसी के लिए प्रस्ताव पारित करते हैं। ही धरती रजाकारांची नाही, छत्रपतींची आहे। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं, जब उनकी सभा में कहा जाता है कि ये धरती तो हमारे रजाकारों की धरती है, तो मुझे याद दिलाना पड़ता है रजाकारों की धरती नहीं है। ये धरती छत्रपति शिवाजी महाराज की है, ये हमारे पुरखों की धरती है। रजाकारों ने तो इसके ऊपर कब्जा किया था और हमारे जो पुरखे हैं या हमारी उस समय की जो पीढ़ियां है उनके ऊपर अत्याचार किए थे, अनाचार किए थे, दुराचार किए थे उनके साथ, याद दिलाना पड़ता है। देखिए, कोई अगर इस प्रकार की बात करेगा, अरे भाई छत्रपति संभाजी महाराज ने जो बलिदान दिया इतिहास में सब जानते हैं, हम क्यों छुपाना चाहते हैं। राज्यात रेल्वेची 1,64,000 कोटीची गुंतवणूक आली आहे। मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक सहप्रभारी माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या रेल्वेला किती फायदा झाला ते सांगितलं। महाराष्ट्र में टोटल रेलवे का इन्वेस्टमेंट है आज 1,64,605 करोड़। इस इन्वेस्टमेंट से अप्रॉक्सीमेटली 6,000 किलोमीटर्स के नए ट्रैक बन रहे हैं। 132 स्टेशंस को कंप्लीटली रीडेवलप किया जा रहा है अमृत भारत स्टेशन प्रोग्राम के तहत। आता एक नजर भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या प्रचार दौऱ्यावर। पुढील बातमी अर्थातच शेतकरी आणि सोयाबीनच्या भावाबद्दल। माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी विदर्भात माध्यमांशी बोलताना याविषयी काय सांगितलं ते पाहूया। सोयाबीन यावेळी मार्केटमध्ये याकरता त्याचा रेट खाली चालला होता की पावसाळा उशिरापर्यंत आल्यामुळे मॉइश्चर कंटेंट सोयाबीनमध्ये जास्त होतं। 12% जास्त मॉइश्चर कंटेंट असेल तर तो विकला जात नाही। आता आपण हा निर्णय केला, आपल्या केंद्र सरकारने 15% मॉइश्चर असेल तरी त्याला हमी भाव मिळेल। त्यामुळे आता सोयाबीन हा पूर्णपणे सरकार हमी भावाने विकत घेईल आणि ज्या शेतकऱ्यांनी खासगी विकला असेल त्यांनाही हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव मिळाला तेवढे पैसे त्यांच्या खात्यात मिळतील। हिंदू संघटन आणि हिंदुत्वाची बदनामी हा काँग्रेसचा वारंवारचा अजेंडा राहिला आहे। भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी काँग्रेसचा खोटारडापणा उघडकीस आणला। हिंदू संघटन आणि हिंदुत्वाची बदनामी हा काँग्रेसचा वारंवार अजेंडा राहिला आहे आणि म्हणून इंडिया टीव्हीच्या चर्चेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिंदू संघटन आतंकवाद शिकवत आहे अशी त्या ठिकाणी भूमिका काँग्रेसने मांडली, हुसेन दलवाईंनी मांडली। हिंदू आतंकवादी आहे, आतंकवादामध्ये हिंदूंचा सहभाग आहे, या पद्धतीची मांडणी शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे, पी चिदंबरम या सगळ्या काँग्रेसी नेत्यांनी केली। हुसेन दलवाईंनी आता ती पुढे नेली। केवळ अल्पसंख्याक मतांच्या जीवावर आपलं राजकारण टिकवू पाहणाऱ्या या काँग्रेसचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे।
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल देश दुनियामधून सर्व मराठी भाषिक आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। तेव्हा नायजेरियामध्ये राहणारे मराठी बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटले आणि त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले। मेरा बूथ सबसे मजबूत ह्या कार्यक्रमात पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनामुळे बूथ कार्यकर्ते कसे प्रेरित झाले ते पाहूया। मैं राजनीति में 2014 से ही उन आदर्श मोदी जी को आदर्श मानकर मैंने आप राजनीति में प्रवेश किया है। समाज सेवा के माध्यम से हम लोगों का किस तरह से भला कर सकते हैं, उनका जीवन स्तर किस तरह से सुधार सकते हैं, ये मोदी जी के हर निर्णय, हर योजना, हर उनका पूरा कार्य इससे पता चलता है। अभी मोदी जी से बात करके ना मुझे खुद को, लेकिन मेरे ज़िले के जितने पदाधिकारी हैं, महाराष्ट्र के जितने मेरे पदाधिकारी हैं, जितने दोस्त हैं, उन सबको ऊर्जा प्राप्त होगी, ये मुझे विश्वास है। फरक स्पष्ट आहे। या सेगमेंटमध्ये आज आपण महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि आता महायुतीचे सरकार आल्यावर कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सलामतीसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल बोलूया। महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई बॉम्बस्फोट झाले। 2006 मध्ये मुंबई रेल्वेमध्ये 7 साखळी बॉम्बस्फोट झाले। 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला झाला। 2011 साली झवेरी बाजार, ऑपरा हाऊस आणि दादर पश्चिम येथे बॉम्बस्फोट झाले। 2012 साली आझाद मैदानात दंगल झाली। जेव्हा आपलं अर्थातच महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम झाली। त्याचं उदाहरण म्हणजे शून्य आतंकवादी हल्ले। धारावी मुंब्रा येथून स्लीपर सेल मोडीत घालण्यासाठीचे प्रयत्न झाले। दहशतवाद विरोधात कायदा सुव्यवस्था सुधारली। आपल्या सरकारमुळे महाराष्ट्रातली जनता सुरक्षित आहे। पाहिलं ना, फरक स्पष्ट आहे। जाता जाता एक नजर हिंदू आणि हिंदुत्वासाठी झटणारे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी प्रचार सभेतून मतदारांना मतांच्या धर्मयुद्धाबद्दल काय सांगितलं ते पाहूया। तलवे चाटण्याचं काम उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल, तुम्ही जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही। आता ती तुम्हाला सांगण्याकरता आलोय। अरे जागे व्हा, आता जागलो तर जगू, जागलो नाही तर जगू शकणार नाही। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।